धंद्यातल्या सगळ्यात मोठ्या 4 अडचणींच्या बाबतीत मी आज बोलणार आहे आणि मी ज्या अडचणी सांगणार आहे यातली प्रत्येक अडचण प्रत्येक व्यावसायिकाला रिलेट करणार 100%. धंद्यातली सगळ्यात मोठी प्रत्येक व्यावसायिकाची अडचण म्हणजे मॅनपॉवर टिकणं एवढं मुश्किल आहे. पण मॅनपॉवर आपल्याकडे जर टिकतच नसेल दरवेळेस तर आपली पण कुठेतरी चूक आहे. मॅनपॉवर 3 प्रकारचं असतं. पहिल्याला फक्त पैसे पाहिजे, तुम्ही त्याला काही बोला, त्याला त्याच्याशी घेणं देणं नाही, त्याला सेल्फ रिस्पेक्ट अजिबात नाही. दुसऱ्याला तुम्ही 2 पैसे द्यायला कमी द्या, पण तुमच्या बोलण्यात गोडवा असावा, त्याला रिस्पेक्ट देऊन बोललं पाहिजे, तो 2 कामं जास्त करणार 100%. तिसरा म्हणजे हे दोन्ही पाहिजे, पैसा पाहिजे, रिस्पेक्ट पाहिजे. यातली तुमच्या मजुराची कॅटेगरी कोणती आहे तुम्हाला ओळखायला लागेल, त्या हिशोबाने त्याला ट्रीट करायला लागेल, तेव्हा तो टिकणार. दुसरी सगळ्यात महत्त्वाची अडचण म्हणजे कॉम्पिटिशन. पण कॉम्पिटिशनला जर बीट करायचं असेल तर तुमची आयपी काय, म्हणजे मी जर बेसन घ्यायला मार्केटमध्ये गेलो, 10 जण ज्यांच्याकडे हिराच बेसन भेटते, तर मी त्यांना प्राइसिंग जज करणार, म्हणजे त्यांना खेळायला लागणार प्राइसिंग गेम. तेच जर एखादं हॉटेल आहे, मला तिथली चव आवडती, तिथं 2 रुपये बाहेरच्या पेक्षा जास्त असले तरी मी ते देणार आणि तेच खाणार. त्याचं कारण म्हणजे त्यांची क्वालिटी, त्यांची मोनोपॉली ही त्यांची चव आहे. तर तुमचा बिझनेस कशात येतो हे तुम्हाला ओळखायला लागणार, त्या हिशोबाने तुम्हाला गेम खेळायला लागणार. तिसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची अडचण म्हणजे जागा. धंद्याला जागा लवकर भेटत नाही, तर अशा एरिया बघायचा जो ग्रोविंग एरिया आहे तिथं आजच जागा घेऊन ठेवायची, घेऊन म्हणजे विकत नाही, भाड्याने घेऊन ठेवायची, एक चांगला ॲग्रीमेंट करायचं. जेव्हा भविष्यात स्कोप वाढेल तेव्हा तुमचा पण दुकानाचा स्कोप वाढणार आहे. आणि चौथी म्हणजे मॅनेजमेंटमध्ये सप्लाय चेन आली, प्रोडक्शन आलं. तुमचं जे प्रोडक्ट आहे ते एंड कस्टमरपर्यंत जाईपर्यंत प्रत्येक हातात जेव्हा जात आहे तिथं तुमचं कंट्रोल पाहिजे. तुम्ही होलसेलमध्ये असो, रिटेलमध्ये असो, आणि एक जरी माणूस बिघडला तर सकाळी बिघडते. याच्यामुळे तुम्हाला बॅकअपला माणसं पण लागतात. या 4 अडचणी माझ्या नजरेत सगळ्यात महत्त्वाच्या अडचणी. आता तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही अडचणी दिसत असतील तर कमेंटमध्ये टाका. ज्यांनी त्या क्रॅक केलेल्या आहे त्यांनी त्याचा रिप्लाय द्या. आणि या 4 अडचणीपैकी एकाशी जरी तुम्ही रिलेट केला असेल तर फॉलो करून नक्की जावा.